Hello students, in animal classification, today we are going to start next phylum Cnidaria or it is also called as Coelenterata. कालच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट फायलम स्टडी केलेला आहे आणि त्या फायलमचा नेम होता पोरीफेरा आणि मी तुम्हाला सांगितलेलं की त्याच्यामध्ये जे काही पॉइंट दिलेले आहेत हे पॉइंट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. त्याच वेळी आपण सगळ्या फायलमचे कॅरेक्टरिस्टिक लर्न करणार आहोत. सो आज आपण स्टार्ट करतोय निडारिया और सिलेंटरेटा. सो फर्स्ट ऑफ ऑल मीनिंग ऑफ नेम. सो नेमचं मीनिंग काय आहे बघा. मीनिंग ऑफ नेम. सो निडारिया हे जे नेम आहे हे कशापासून अराईज झालेलं आहे. सी निडारिया इट अराइज फ्रॉम निडोब्लास्ट. या फायलममध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत या ऑर्गॅनिझमकडे निडोब्लास्ट नावाच्या स्टिंगिंग कॅप्सूल जे आहेत त्या कॅप्सूल असतात ज्याच्यामध्ये पॉयझन असतं आणि त्या पॉयझनचा यूज ते त्यांचं प्रे पकडण्यासाठी किंवा त्यांच्या एनिमीला किल करण्यासाठी करतात. सो निडोब्लास्ट ह्या पॉयझनस कॅप्सूल आहेत म्हणून यांना निडारिया असं सुद्धा म्हटलं जातं. अनादर नेम इज सिलेंटरेटा. सिलेंटरेटा याच्यामध्ये कॉइलास मीन्स कॅव्हिटी. सो सीलोम किंवा कॅव्हिटी जी आहे ती गट कॅव्हिटी पहिल्यांदा यांच्यामध्ये डेव्हलप झाली म्हणून यांना सिलेंटरेटा असं सुद्धा म्हटलं जातं. सो निडारिया अँड सिलेंटरेटा दोन्ही नेम तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि हा आपण सेकंड फायलम स्टडी करतोय. सो फर्स्ट सांगितलं मीनिंग ऑफ नेम. नेक्स्ट आहे हॅबिटॅट. नाउ व्हॉट इज मीन बाय हॅबिटॅट. अधिवास किंवा राहण्याचं ठिकाण. सो हॅबिटॅटमध्ये बघा यातले जे ऑर्गॅनिझम आहेत हे ॲक्वॅटिक असतात आणि दोन्ही वॉटरमध्ये पाहायला मिळतात. बट मोस्ट ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन मराईन वॉटर. मॅक्झिमम ऑर्गॅनिझम जे आहेत हे मराईन वॉटरमध्ये असतात अँड फ्यू इन फ्रेश वॉटर. काही ऑर्गॅनिझम आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. सो काय दिलेलं आहे पहा. हॅबिटॅट त्यांचं हॅबिटॅट ॲक्वॅटिक आहे. जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम मराईन वॉटरमध्ये पाहायला मिळतात आणि काही ऑर्गॅनिझम आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. आता मराईन आणि फ्रेश वॉटर सगळ्यांना माहिती आहे. मराईन मीन्स वॉटर ऑफ ओशन ऑर सी अँड फ्रेश वॉटर म्हणजे गोडं पाणी ज्याला आपण म्हणू ते म्हणजे रिव्हरचं असेल किंवा बाकीच्या सोर्सेसचं असेल. तर दोन्ही टाईपच्या वॉटरमध्ये हे निडारियामधले ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात. सो हे होतं हॅबिटॅट. हॅबिटॅट नंतर नेक्स्ट आहे सिमेट्री. सो या फायलममधले जे ऑर्गॅनिझम आहेत हे रॅडियल सिमेट्री दाखवतात. सो शक्यतो सिमेट्री लक्षात ठेवताना एखादं ऑर्गॅनिझम जर तुमच्या लक्षात असेल तर ते अजून लक्षात राहतं. निडारिया या फायलममध्ये हायड्रा सारखे ऑर्गॅनिझम येतात. तर त्यांची अशी सिलेंड्रिकल बॉडी असते किंवा कधी कधी अशी अम्ब्रेला शेप असते. सो कोणताही शेप असेल जर क्रॉस सेक्शन घेतला तर सिलेंडर आपण जर वरून बघितलं तर सर्क्युलर दिसतं आणि जर सर्क्युलर शेप असेल तर कोणत्याही ॲक्सिसमधून बॉडीचे इक्वल पार्ट करता येतात. सो या टाईपची सिमेट्री या निडारियामध्ये पाहायला मिळते. सो फर्स्ट फायलम जो आपण पाहिला तो होता पोरीफेरा जो असिमेट्रिक होता. दोन फायलमचे नेम मी सांगितले रॅडियली सिमेट्रिक. आता हे लक्षात ठेवा, पाठ करा. निडारिया आणि इकायनोडर्माटा हे दोनच फायलम आहेत जे रॅडियली सिमेट्रिक आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत जर्म लेयर्स. तर बघा इन जर्म लेयर दीज ऑर्गॅनिझम्स आर डिप्लोब्लास्टिक. हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे डिप्लोब्लास्टिक असतात. डिप्लोब्लास्टिकचं मीनिंग सगळ्यांना माहिती आहे. डिप्लोब्लास्टिक डाय मीन्स टू जर्म लेअर असणारे जे ऑर्गॅनिझम आहेत यांना डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये हा एकच फायलम आहे जो डिप्लोब्लास्टिक आहे. इथून पुढचे सगळे फायलम ट्रिप्लोब्लास्टिक आहेत
आणि पहिल्या फायलममध्ये म्हणजे पोरीफेरामध्ये जर्म लेयर्स दिलेले नाहीत. इथून पुढेच जर्म लेयर्स आहेत. सो हे डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम आहेत. नेक्स्ट बघा सिलोम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बॉडी कॅव्हिटी. जर चार्ट लक्षात असेल सगळ्यांच्या तर चार्टमध्ये आपण बऱ्याच वेळा रिपीट केलं की पहिले 3 फायलम असिलोमेट आहेत, पोरीफेरा, निडारिया आणि प्लॅटीहेल्मिंथिस. सो हा सेकंड फायलम आहे आणि हा कसा आहे असिलोमेट. मीनिंग आठवते का बघा, अ मीन्स ॲबसेंट अँड सिलो मीन्स बॉडी कॅव्हिटी. सो यांच्याकडे बॉडी कॅव्हिटी नाही आहे म्हणून यांना असिलोमेट असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपण पाहतोय ऑर्गनायझेशन, बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन जे आहे ते फर्स्ट फायलम आपण बघितला सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन होतं. हा सेकंड फायलम आहे ज्याच्यामध्ये सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहेत यांचे स्पेशल फीचर्स. सो या फायलमचे स्पेशल फीचर्स काय आहेत बघा. हे पाहताना आपण कालचे एकदा रिवाईज करूया. पोरीफेरा हा जो फर्स्ट फायलम आहे याच्यामध्ये आपण पाहिलं की ऑस्ट्रिया, ऑस्क्युला, वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम, कोलार सेल, स्पिक्यूल्स और स्पॉन्जिन फायबर, गुड पॉवर ऑफ रिजनरेशन. सो असे वेगवेगळे स्पेशल फीचर पाहिले जे फक्त त्याच फायलममध्ये आहेत. तसे निडारिया यांचे स्पेशल फीचर काय आहेत पहा. याच्यामध्ये फर्स्ट स्पेशल फीचर आहे ते म्हणजे यातले ऑर्गॅनिझम आपल्याला 2 फॉर्ममध्ये पाहायला मिळतात. सो देर आर 2 फॉर्म्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. त्यातला फर्स्ट जो फॉर्म आहे त्याला म्हटलं जातं पॉलिप आणि सेकंड जो आहे त्याला म्हटलं जातं मेड्युसा. सो पॉलिप आणि मेड्युसा असे 2 फॉर्म आपल्याला या फायलममध्ये पाहायला मिळतात. पैकी पॉलिप जे आहेत हे सिलेंड्रिकल शेपचे ऑर्गॅनिझम असतात. सो दे आर सिलेंड्रिकल इन शेप आणि मेड्युसा जे आहेत हे अम्ब्रेला शेपचे ऑर्गॅनिझम असतात. सो बघा असा साधारण शेप असेल सिलेंड्रिकल तर ते झाले पॉलिप आणि असा अम्ब्रेलासारखा जर शेप असेल तर त्यांना म्हटलं जातं मेड्युसा. सो पॉलिप आणि मेड्युसा अशा 2 शेपमध्ये 2 फॉर्ममध्ये आपल्याला हे ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. नेक्स्ट बघा पॉलिप जे आहेत हे सेडेंटरी असतात आणि मेड्युसा जे आहेत हे फ्रीली स्विमिंग असतात. बघा पॉलिप सिलेंड्रिकल शेपचे आहेत तर मेड्युसा अम्ब्रेला शेपचे आहेत. पॉलिप सेडेंटरी असतात म्हणजे ते एका ठिकाणी स्टिक सबस्ट्रॅटमला अटॅच राहतात, लोकोमोशन दाखवता येत नाही. तर मेड्युसा जे आहेत हे फ्रीली स्विमिंग असतात, वॉटरमध्ये फ्रीली स्विमिंग करू शकतात. सो या 2 फॉर्ममध्ये आपल्याला हे ऑर्गॅनिझम निडारियामधले पाहायला मिळतात. सो ऑर्गॅनिझम्स फ्रॉम निडारिया आर प्रेझेंट इन 2 फॉर्म पॉलिप अँड मेड्युसा. इट इज द मेन फर्स्ट फीचर ऑफ दिस फायलम. सेकंड फीचर काय आहे बघा. दीज ऑर्गॅनिझम हॅव टेंटॅकल्स अराउंड माउथ. हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्या माउथच्या म्हणजे जर सिलेंड्रिकल या टाईपचं ऑर्गॅनिझम असेल तर हे माउथ असेल तर त्याच्या बाजूला असे टेंटॅकल्स प्रेझेंट असतात. सो दीज टेंटॅकल्स हेल्प टू कॅप्चर प्रे. टेंटॅकल जे आहेत ते प्रे कॅप्चर करायला किंवा पकडायला मदत करतात. तर या टेंटॅकल्सवरती निडोब्लास्ट असतात आणि हे निडोब्लास्ट पॉयझन जे आहे ते त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतात. सो नेक्स्ट दीज टेंटॅकल्स हॅव
nidoblast and through these nidoblast poison is injected in organism. दुसरा जो ऑर्गॅनिझम असेल त्याच्या बॉडीमध्ये पॉयझन जे आहे ते या निडोब्लास्टमधून इंजेक्ट केलं जातं. सो या वेनी ते त्यांचं फूड पण मिळवू शकतात आणि स्वतःचं प्रोटेक्शनसुद्धा करू शकतात. सो 2 वेनी हेल्पफुल आहे टू कॅप्चर फूड अँड फॉर प्रोटेक्शन. सो हे निडोब्लास्ट या 2 वेनी त्यांना हेल्पफुल असतात, प्रे कॅप्चर करण्यासाठी आणि प्रोटेक्शनसाठी. सो सगळ्यांनी इथपर्यंत लक्षात आलं का बघा. स्पेशल फीचर मी 2च सांगितलेत. एक, हे 2 फॉर्ममध्ये ऑर्गॅनिझम असतात, पॉलिप अँड मेडुसा. पॉलिप जे आहेत यांचा शेप सिलेंड्रिकल असतो, तर मेडुसांचा शेप अम्ब्रेला शेप असतो. पॉलिप सेडेंटरी असतात, तर मेडुसा जे आहेत हे फ्रीली स्विमिंग असतात. नेक्स्ट, हे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या माउथच्या बाजूला टेंटॅकल्स प्रेझेंट असतात आणि हे जे टेंटॅकल्स आहेत हे त्यांना प्रे कॅप्चर करण्यासाठी हेल्प करतात. तर याच टेंटॅकलवरती निडोब्लास्ट हे पॉयझनस कॅप्सूल असतं. जेव्हा प्रेला पकडलं जातं टेंटॅकलच्या मदतीनं तेव्हा ते टेंटॅकलवरती असणारे जे निडोब्लास्ट आहेत त्यातलं पॉयझन त्या प्रेच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलं जातं आणि प्रेला किल केलं जातं आणि या वेळी ते त्यांचं फूड मिळवतात. आणि स्वतःचं प्रोटेक्शन करायचं असेल एनिमीपासून तरीसुद्धा ह्या निडोब्लास्टचाच यूज केला जातो. अजून एक पॉईंट आहे तो म्हणजे या ऑर्गॅनिझमचं रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन जे आहे ते असेक्शुअल आणि सेक्शुअल दोन्ही वेनी रिप्रोडक्शन करतात, मात्र टेक्स्टबुकमध्ये रिप्रोडक्शन दिलेलं नाही आहे. सो मिनिंग, हॅबिटॅट, सिमेट्री हे पॉईंट कळले का बघा. मिनिंगमध्ये दोन्हीचेही मिनिंग सांगितले. निडारिया हा वर्ड निडोब्लास्टपासून अराईज झाला आहे, तर सिलेंटरेटा याच्यामध्ये कॉइलॉस मीन्स कॅव्हिटी, गट कॅव्हिटी पहिल्यांदा या ऑर्गॅनिझममध्ये डेव्हलप झाली म्हणून यांना सिलेंटरेटा असं म्हटलं जातं. हॅबिटॅट ॲक्वॅटिक आहे. मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम वी फाइंड इन मराईन वॉटर बट फ्यू ऑल्सो फाइंड इन फ्रेश वॉटर. सिमेट्री, दे शो रेडियल सिमेट्री. जर्म लेअर, दीज आर डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. सिलोम और बॉडी cavity, these are असिलोमेट organism. In body organization they show cell tissue level of organization. सेल टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन दाखवतात आणि हे स्पेशल फीचर्स. फायनली आपण यातले एक्झाम्पल्स पाहणार आहोत. सो एक्झाम्पल्स काय दिलेले आहेत पहा. सो नेक्स्ट एक्झाम्पल्स. फर्स्ट याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे हायड्रा. नेक्स्ट ॲडामसिया. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सी ॲनामोन. नेक्स्ट इज फसालिया. It is also called as Portuguese man of war. Portuguese man of war. Next is Aurelia. It is also called jellyfish. And corals. So these are the examples of Nidaria. I repeat, first Hydra, मी आधीही तुम्हाला सांगितलं. Second Adamassia, it is also called as sea anemone. Phasalia, it is also called Portuguese man of war. Aurelia, it is jellyfish. बघा नेममध्ये फिश आलाय मात्र हा फिश नाही आहे. पायसेस किंवा फिश कॉर्डेटामध्ये व्हर्टिब्राटामध्ये येतो, त्यामुळे हे जे आहे ते आपण नॉन कॉर्डेटामध्ये पाहतोय. नॉन कॉर्डेटामध्ये फिश येत नाहीत, हे त्याचं कॉमन नेम आहे ऑरेलियाचं, जेली फिश. आणि कोरल्स, तर हे जे एक्झाम्पल आहेत हे निडारियाचे आहेत. सो याच्याबरोबरच आपला हा जो फायलम आहे निडारिया हा कंप्लीट झालेला आहे. आता याची फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पहा. पहिला फायलम तुम्ही स्टडी केला पोरिफेरा आणि सेकंड फायलम तुम्हाला सांगितला निडारिया.
पोरीफेरामधले जे बाथ स्पंज ज्याला म्हणतो आपण युस्पॉन्जिया, तर हा जो ऑर्गॅनिझम आहे हा ब्लॅक कलरचा आणि साधारण राऊंड शेपचा ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा रिपीट करते, पोरीफेरा पहिल्या फायलममधला कोणता ऑर्गॅनिझम? बाथ स्पंज, त्याला युस्पॉन्जिया असंही म्हटलं जातं. तर हा जो ऑर्गॅनिझम आहे हा साधारण राऊंड शेपचा असतो आणि ब्लॅकिश कलरचा असतो. या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आपल्याला स्पॉन्जिन फायबर्स जे आहेत हे स्पॉन्जिन फायबर्स पाहायला मिळतात, जे प्रोटीन्सचे बनलेले आहेत. आणि यामुळे याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, कशामुळे? स्पॉन्जिन फायबरमुळे याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असते आणि हे वॉटर होल्ड करून ठेवतात. त्यामुळे ओल्ड डेजमध्ये जुन्या काळी याला बाथिंगसाठी यूज केलं जात होतं. इवन हा बाथ स्पंज जो आहे तो पिलोज आणि कुशन्स बनवण्यासाठी सुद्धा वापरतात. सो हे आपण पाहिलं. फर्स्ट फायलममधलं एक्झाम्पल तो म्हणजे बाथ स्पंज. हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्या बॉक्समध्ये दिलेले आहे डू यू नोच्या. याशिवाय आपण आत्ता स्टडी केला निडारिया आणि यातलं एक एक्झाम्पल आहे कोरल्स. कोरल जे आहेत, कोरल रीफ आपल्याला समुद्रकिनारी पाहायला मिळतात. तर हे जे कोरल रीफ्स आहेत, या कोरल रीफमध्ये कॅल्शियमचे बनलेले जे स्टोन असतात तर ते स्टोन काढता येतात, किंवा या कोरलपासून स्पेसिफिक टाईपचा जो स्टोन आहे तो ज्याला आपण पोवळा असं म्हणतो, कोरल म्हणतो, तर हा पोळा जो आहे तो त्याच्यापासून तयार करता येतो. आणि सेकंड थिंग, आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये कोरल पावडर जी यूज केली जाते तर ते प्रवाळ भस्म जे आहे ते सुद्धा या कोरलपासून तयार केलं जातं. सो हा होता आपला सेकंड फायलम निडारिया. यानंतर नेक्स्ट आपण थर्ड फायलम पाहणार आहोत, प्लॅटीहेल्मिंथिस. सो सी, नेक्स्ट फायलम जो आपण स्टडी करणार आहोत त्या फायलमचं नेम आहे प्लॅटीहेल्मिंथिस. सो मुलांनो, प्लॅटीहेल्मिंथिस या वर्डचं मिनिंग होतं प्लॅटी मीन्स फ्लॅट अँड हेल्मिंथ मीन्स वर्म. सो फ्लॅट वर्म जे आहेत ते प्लॅटीहेल्मिंथिस या फायलममध्ये इन्क्लूड केले जातात. सो इथून पुढे आपण वर्मचे जे आहेत ते 3 फायलम स्टडी करणार आहोत, मोस्टली 4 फायलम. फर्स्ट प्लॅटीहेल्मिंथिस, प्लॅटी मीन्स फ्लॅट अँड हेल्मिंथ मीन्स वर्म. सो फ्लॅट वर्म. सेकंड इज ॲस्कहेल्मिंथिस. ॲस्कहेल्मिंथिस जे आहेत याच्यामधल्याच ऑर्गॅनिझमला नेमॅटहेल्मिंथिस किंवा राऊंड वर्म असं सुद्धा म्हटलं जातं. सो फर्स्ट फ्लॅट वर्म, सेकंड जो आहे तो राऊंड वर्म, आणि थर्ड जो फायलम आहे ॲनेलिडा. ॲनेलिडामधल्या ऑर्गॅनिझमला म्हटलं जातं रिंग वर्म. सो सिक्वेन्सनी आहेत फ्लॅट वर्म, राऊंड वर्म अँड रिंग वर्म. आणि फायनली शेवटचा जो पाहणार आहात हेमिकॉर्डेटा, तर याच्यामधल्या ऑर्गॅनिझमला ॲकॉर्न वर्म असं म्हटलं जातं. सो 4 टाईपचे वर्म आपण शिकणार आहोत, फ्लॅट वर्म, राऊंड वर्म, रिंग वर्म अँड ॲकॉर्न वर्म. सो प्लॅटीहेल्मिंथिस या फायलमचे जे डिटेल्स आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे स्टॉप करतोय. थँक्यू.